जनतेपर्यंत पोहोचविलेला नाही। ही शोकांतिका आज 75व्या वर्षानिमित्त या देशामध्ये सुरू आहे। बाबासाहेबांनी हेच म्हटलं होतं की भारतीय संविधान जे मी तुम्हाला देतो आहे ते येणाऱ्या शासनकर्ते जमातीवर अवलंबून आहे। शासनकर्ते जमात याचा अर्थ केंद्र सरकार जर प्रभावी असेल तर त्यांनी भारतीय संविधानाला त्याची अंमलबजावणी करून जनतेपर्यंत पोहोचविला पाहिजे आणि जनतेच्या समस्या मार्गी लावायला पाहिजे। पण ते होत नाही। आज गोरगोवारी, ओबीसी, मुस्लिम सगळे त्रासून गेलेले आहेत। प्रत्येकाच्या समस्या आहेत पण त्या पूर्ण होत नाही। याला कारण कोण? याला कारणीभूत कोण? फक्त म्हणजे फक्त शासनकर्ती जमात। जे केंद्रामध्ये सरकार आहे त्यांनी हे सगळं करून घ्यायला पाहिजे होतं। फक्त अमृत महोत्सवी वर्ष म्हणून असं संविधानाचे चितळे वळवू नये अशी या प्रसंगी आम्ही सरकारला विनंती करतो। रणवीर काका आणि आमचे भागवत लांडगे सर नेहमी समता सैनिक दलाच्या पाठीशी असतात आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ताई आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। आपल्या बांधवांना मार्गदर्शन आणि जबाबदारी देखील समाज सुरक्षितेची घेण्या इतपत हे समता सैनिक दल तत्पर आहे। आणि इथे आले असताना अचानक कार्यक्रम देखील सुरू होता आणि म्हणून बांधवांनो आजच्या दिनाला मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की जे संविधान दिवस आपण साजरा करत आहोत कदाचित एवढ्याच ऊर्जेने येत्या काळामध्ये आपण हा साजरा करणार आहोत का? संविधानाचा प्रभाव कशा प्रकारे ही व्यवस्था कमी करत आहे। म्हणजे मी तुम्हाला आताच म्हटलं संविधान तर आहे पण त्याच्यामधील विधान हळूहळू नष्ट करण्यात येत आहे। आताचे जे निर्णय आहेत म्हणजे संविधान निर्मात्याने किती अथक परिश्रम घेऊन म्हणजे तुम्हाला सांगते 141 बैठका घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7000च्या वरती घटना दुरुस्त्या आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये प्रत्येक आर्टिकल वरती म्हणजे ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या प्रत्येक आर्टिकल वरती उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषक पद्धतीने ते उत्तर दिलेलं आहे। बांधवांनो हे सगळं करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण संविधानमय झाले होते। संविधान मध्ये निहित असणारा अक्षर आणि अक्षरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची छाप आहे आणि ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे बांधवांनो? ज्युडिशरीची सर्वात आधी जी जबाबदारी येते ती ज्युडिशरीची जबाबदारी असते। काय आहे भारतीय संविधान? किती सुंदर संसदीय लोकशाही म्हणजे शब्द बघा, संसदीय लोकशाही, सेक्युलरिझम, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, ज्याला आपण म्हणतो सेक्युलरिझम, सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्म एक संघ म्हणजे सर्व जाती धर्माच्या बांधवांना एका सूत्रात बांधणारे हे भारतीय संविधान आहे। पण याच्या उलट जे सत्ताधारी सत्तेमध्ये आहे ते खरंच सेक्युलरिझम पाळतात का? सेक्युलरिझमचं मोठ्या प्रमाणात हनन होतं की नाही? ब्राह्मणी राष्ट्र या देशाला कसं करायचं याकडे पेशवाईने डोकेवर काढलेला आहे। नव्या मनुस्मृतीचा जन्म झालेला आहे आणि संविधानाचा प्रभाव ते लोक कमी करत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल। दुसरं म्हणजे फंडामेंटल राईट्स। संविधान येण्यापूर्वी होते का मूलभूत अधिकार? समतेचा अधिकार अंडर आर्टिकल 14, 15, 16, 17 अनटचेबिलिटी, अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे। आज कोणी पाळू शकतं का? राईट टू रिलिजन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की मी प्रथमतः भारतीय आणि नंतरही भारतीय, सर्वांना आपला धर्म ची श्रद्धा उपासना करण्याचा अधिकार आहे। सगळे आर्टिकल्स महत्वपूर्ण निहित आहे भारतीय संविधानामध्ये। त्या आर्टिकलची तोड मरोड करण्याचं काम कोण करत आहे? येथील सत्ताधारी। तर बांधवांनो 340 करोड जनतेचं संविधान एवढ्या अथक परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
बाबासाहेबांनी संविधान दिलं. त्या संविधानाचे निर्माते कोण? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. RSS चे अजेंडे कसे राहतात बघा. 30 वर्षापूर्वी सुषमा स्वराजने काय म्हटलं की संविधानामध्ये जे काही आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व ही मूल्य 1935 चा ब्रिटिशांचा कायदा आहे म्हणे, तिथून उसने घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं उत्तर तेव्हाच दिलं. बघा दूरदृष्टी किती आहे. बाबासाहेब म्हणाले की मी आयर्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, अमेरिका या सर्व घटनेचा अभ्यास केलाय आणि मानवी मूल्य जे आहे मला कुठल्या देशाकडून उसने घेण्याची गरज नाही, तर ते तथागतांच्या धम्मातून मी मानवी मूल्य घेतलेले आहे. मानवी मूल्यावरती कुठल्या देशाचा कॉपीराईट नाही आहे आणि ती तथागतांच्या धम्मामधून मी घेतलेली आहे. बांधवांनो, संविधानावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले. आता मी स्वतः हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असताना मला माहिती आहे की डेमोक्रेसीचा कसा हनन होत आहे. ज्युडिशरी सुद्धा त्यामध्ये कसं सामील झालेले आहे. आपल्या अनुसूचित जातीचे जे वरच्या पदावरती विराजमान झालेले, ज्याच्यावरती ह्या घटनेची सुरक्षितता आणि SC बांधवांच्या अधिकाराची संरक्षण करण्याची जबाबदारी होती, ते क्रीमी लेअरचे महामेरू ठरलेले आहेत. SC मध्ये फूट पाडून जातीयता या ठिकाणी निर्माण करण्याचं काम फार मोठ्या या ठिकाणी निवृत्त झालेल्या CGI ने केलेलं आहे. आता आपल्या समोर काय आहे म्हणजे बघा, 500 वर्ष आपल्या समाजाला, SC समुदायाला मागे आणलेलं आहे निवृत्त झालेल्या चीफ जस्टिसने. म्हणजे बघा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये एवढे कठोर परिश्रम घेऊन स्वतःचाही त्यांना विसर पडला हो, आपल्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही. 4 मुलं मेली हो रमाई बाबासाहेबांची आणि एक तर मुलगा गंगाधर, त्याला डॉक्टरांनी यासाठी हात लावला नाही कारण मागची बिल द्यायची होती म्हणून औषधीची. म्हणजे विचार करा, आपल्या परिवाराकडे लक्ष नाही, 4 मुलं गमवावी लागली, तरी सुद्धा भारतीय संविधान लिहिण्याची जबाबदारी. केवढं मोठं वेदना आणि दुःखाने भरलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन, हृदय, पदोपदी अपमानित करणारी ही व्यवस्था, तरी सुद्धा मानवी मूल्यांचा त्यांना विसर पडला नाही. जेव्हा संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली, एक सेकंदही त्यांनी वाया घालविला नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करते की तुम्ही संविधान वाचा. अंडर आर्टिकल 340 वाचा, अंडर आर्टिकल 14, 15, 17, 32, आर्टिकल 32 काय आहे तुम्हाला माहित आहे? जर आपल्यावरती कुठला अन्याय अत्याचार झाला, आपण सुप्रीम कोर्ट मध्ये रिट फाईल करू शकतो. अंडर आर्टिकल 226 आणि 32 नुसार करतो. नागपूरच्या परिश्रमाने आणि नागपूरमध्ये एवढं सगळं कौशल्य आहे, एवढे प्रामाणिक कार्यकर्ते, साहित्यिक, लेखक, आंदोलनकारी दडलेले आहे की नागपूर हे दिशा देणारं केंद्र ठरतं. आंबेडकरी दिशा देणारं केंद्र केवळ देशालाच नाही तर या जगाला सुद्धा. हे तुम्ही स्वतःचं पोटेन्शियल ओळखा आणि म्हणून 326 देखील राईट टू वोट आम्ही वाचवणार, जो आता आमचा धोक्यात आलेला आहे. आजच्या संविधान दिवशी आम्ही हा प्रण घेणार. बाबासाहेब म्हणाले की फार मेहनतीने मी तुम्हाला राईट टू वोट टाकला बरं, कारण त्यावेळेचे तत्कालीन काँग्रेस नेते म्हणाले होते की फक्त टॅक्स पेअर करणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार, महिला तर दूरचीच गोष्ट. तुम्हाला संघर्ष करावा लागला का राईट टू वोट मिळवण्यासाठी? लंडनच्या महिलांना आतापर्यंत 100 वर्ष संघर्ष करावा लागला जमिनीवरती आंदोलनं करून, तेव्हा अलीकडे त्यांना राईट टू वोट मिळाला आणि आयर्लंडच्या देखील महिलांना. पण बाबासाहेबांनी लेखणी उचलली आणि राईट टू वोट एवढा महत्वपूर्ण अधिकार आम्हाला दिला. बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात, केवळ खासदार आणि आमदार बनवण्याचा हा अधिकार नाही आहे बांधवांनो, तर हा तुम्हाला शासक बनवणारा अधिकार आहे. हा तुम्ही समजा. केवळ मीठ मिरची एवढी याची किंमत नाही आहे. तो राईट टू वोट EVMच्या माध्यमातून धोक्यात आला की नाही? ह्या संविधान चौकामध्ये दिवस रात्र आम्ही महिनाभर आंदोलन केलं. ज्या 14 एप्रिलला आमचे तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाचगाणं करत राहतात, जर तेवढ्याच प्रमाणामध्ये महिनाभर इथे संपूर्ण संविधान चौक भरलं असतं, सरकार जागा झालं असते की नाही? सरकारची आपण होश उडवलेली असते की नाही? तरी सुद्धा 400 पारचा जो मोदीने नारा दिला तो आपण यशस्वी होऊ दिला का?
ऑपोजिशनला बसवले की नाही, क्रेडिट कोणीही घेऊ, कारण आपण पॉलिटिकल लोक नाही आहे. समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लढवय्य संघटन आहे आणि एकत्रित होऊन संघटन ते लढा देतात. त्याचंच फोरम आम्ही निर्माण केलं, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम. आणि देशातील ईव्हीएम वरती पहिली सर्वात मोठी सभा 17 फरवरी 2024 ला इंदूर या ठिकाणी घेऊन दाखवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना कळलं की नाही, वोट चोरी होते, ईव्हीएम टॅम्परिंग होतं, हे सरकार 400 पार आणणारच, म्हणजे आमच्या मतदानाची राईट टू वोटची ही फसवणूक आहे की नाही, हे लोकांना कळलं आणि 400 पार होऊ दिले नाही. बांधवांनो, आपण त्यावेळेस कदाचित पूर्ण ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी अयशस्वी झालो असेल, कारण ज्या विरोधी पक्ष जो आहे त्याला ज्या प्रमाणात जमिनीवरती येऊन लढे द्यायला पाहिजे होते, त्या लोकांनी लढा दिला नाही. आपण यासाठी आलो कारण आपल्याला येथील लोकशाही वाचवायची होती, आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं होतं, आपल्याला समोरचं चित्र स्पष्ट दिसत होतं. म्हणून ईव्हीएमचा आपला हा लढा होता. बॅलेट आणण्यासाठी आपण कालही मैदानात होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. एक दिवस या ठिकाणी बॅलेट येणारच. आणि मुख्य म्हणजे अजूनही आपली जी पिटिशन आहे ती सुप्रीम कोर्टला पेंडिंग आहे. ईव्हीएमची एडीआरच्या सर्व ईव्हीएमच्या संदर्भातल्या पिटिशन रद्द झालेल्या आहे, डिसमिस खारिज करण्यात आलेली आहे. पण इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमची पिटिशन अजूनही आहे. आपण पूर्ण डाटा कलेक्ट करून अनेकांना त्यामध्ये सोबत घेऊन हा आपण लढा लढू. जोपर्यंत या ठिकाणी विषमतावादी सरकार, हेगड़ेवाड़ गोलवलकर सावरकरची सरकार, जो हमें गुलाम बनाना चाहते हैं, वह सरकार जब तक इस केंद्र में है तब तक संविधान सुरक्षित नहीं है. और ये सरकार वहां से कैसे जाए, इस सेटल सरकार को हम लोग अनसेटल कैसे करें, इसके ऊपर हमारा अभ्यास होना चाहिए, अभ्यास करना चाहिए. लोक मोदीचे बनले. मला वाटतं आपण आज संविधानाचा कार्यक्रम तो कालचं भाषण बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे. बाबासाहेबांनी 1900 त्या काळात 49 ला दिलेलं भाषण, त्याच्यातला एक शब्दही खोटा नाही वाटत. तो या देशात होईल म्हणते. या देशात असं भविष्यात होणार आहे, हे लोक संविधानाला मानणार नाही, ते आपल्या पक्षाची तत्वनिष्ठा, त्याचे विचार सांगतील. किती बीजेपी वाल्यांना मूर्खाला समजवला आणि राहुल गांधीला सांगितलं का मूर्खा, या देशाचं नाव हिंदुस्थान नाही आहे. राहुल ऐकेल तुमचा, इतके होट देता खंडीबा. अरे हा राम मंदिरात जाईल तो उद्या, तिकडे कैलास पर्वतात जाईल. आम्ही डावे ना उजवे नाही आहोत. कधी आम्ही कम्युनिस्टासोबत आमची नावं जोडलेली जातात, डाव्या लोकांसोबत. आम्ही इकडे उजवे लोक, काँग्रेस, बीजेपी यांच्यासोबत आपली नाव. बुद्धाच्या सोबत तुमचं नाव कधी जुळेल? त्याच्यासोबत तुमचं नाव जुळताना दिसत नाही. बुद्धाचा मध्यम मार्ग आणि आपला मार्ग स्पष्ट आहे. आर्थिक नीती, शैक्षणिक नीती, सगळी नीती आपल्याजवळ आहे. बरोबर आहे. आज संविधान दिनावर चर्चा करताना संविधानाने जे नीती तत्व ठरवलेले आहेत, फुले शाहू आंबेडकरांचे जे नीती तत्व त्याच्यामध्ये आलेले आहे. आम्ही घोडसा सर आम्ही दोघंच होतो दिल्लीला. आम्ही दोघं जाऊन ते संविधान सभा डिबेट कशी झाली, त्याचे 10,000 पेज घोडसा सर जिवंत आहेत अजूनही. ते 10,000 पेज त्याच्यातले काढले आणि ते संविधान बाबासाहेबांनी डिबेट कसं झालं आणि ते संविधानाचं प्रत्येक कलम कसं त्यामध्ये आलं, ह्या गोष्टी आलेल्या आहेत. फारसा आपला वेळ न घेता फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींवर मी प्रकाश टाकेल. आणि एक बहुजनांमधला त्यातल्या त्यात ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून, विशेष करून ओबीसी समाजाने बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजावर जे उपकार केलेत त्याची जाणीव ओबीसी समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये करून देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. आणि त्याचीच एक परिणिती म्हणून जो एक उपक्रम मी आजच्या दिवसाला, म्हणजे आज 26 नोव्हेंबर 2025 ला सगळ्या मंचाच्या उपस्थितीमध्ये हे कॉम्पिटिशन मी तुमच्यासमोर ओपन करतोय आणि डिक्लेअर करतो आहे. वास्तविक सकाळपासून माझं हे इथलं 5वं व्याख्यान आहे. म्हणजे सकाळी 6:30 वाजतापासून सगळ्या ओबीसी समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये आपल्या संविधानाचं महत्त्व काय, नेमकं संविधानाने जे काही आमचे कर्तव्य अधिकार आहेत ते जतन करून ठेवण्यासाठी
काय काय आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत. केवळ आपण आपल्या अधिकाराची बतावना करतो, परंतु आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष देत नाही आणि तिथे आपली गल्लत होत आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आमच्या सगळ्या बहुजन समाजामध्ये जोश खूप आहे. त्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला की तो खूप जास्त ॲग्रेसिव्ह होतो आणि त्या ॲग्रेशन मध्ये कुठेतरी मग आम्ही दिशा भटकून काम करतो. तर तसं होता कामा नये, कारण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ज्या प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढली तर ती केवळ ते कायदे तज्ञ होते किंवा संविधान निर्माते होते याच बेसवर नाही केली, तर ज्याला आपण म्हणतो की काट्याने काटा काढणं, बुद्धिकौशल्यानेच बुद्धिकौशल्याला मात दिल्या जाऊ शकतं हे बाबासाहेबांनी हेरलं आणि म्हणून जशास तसं बुद्धिमत्तेने बुद्धिमत्तेलाच उत्तर दिलं जाऊ शकतं हे त्यांनी हेरल्यानंतर जे काही आपल्या संविधानिक प्रविष्टांच्या माध्यमातून मग ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मायनॉरिटीज असेल, त्यांच्यासाठी जे जे काही उपकार केले ते सगळे आपल्याला ज्ञात आहे.